नमस्कार मित्रांनो, कॉलेज कोड 420 मी लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याविषयी संवाद साधणार आहे। दिनांक 12 मे 2023 रोजी मणिपूर राज्यामध्ये 3 स्त्रियांची निर्वस्त्र अवस्थेमध्ये धिंड काढण्यात आली। त्या ठिकाणी लोकांची गर्दी जमा झाली, पण एकाही माणसाने त्या धिंडीला रोखू किंवा थांबवू शकले नाही। या स्त्रियांच्या रक्षणासाठी राजश्री शाहू महाराज अहोरात्र झटले। स्त्रियांना सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक संधी उपलब्ध करून देऊन त्यांना विकास करण्याची संधी शाहू महाराजांनी उपलब्ध केली। परंतु जर स्त्रियाकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर त्यांना भर चौकामध्ये दंड देण्याचे कार्य राजश्री शाहू महाराजांनी केले। परंतु आजकालच्या स्त्रियांच्या रक्षणासाठी आपण असमर्थ आहोत असा प्रश्नचिन्ह आपल्या समोर उभा राहतो। हिरे मोती सोने उधळा जय जयकार करा, हिरे मोती सोने उधळा जय जयकार करा, छत्रपती राजश्री शाहू महाराज तुझा मानाचा मुजरा, तुझा मानाचा मुजरा। कोल्हापूर संस्थानात आरक्षण देणारा पहिला राजा, जे पालक आपल्या मुलाला शाळेत घालणार नाही त्यांना 1 रुपयाचा दंड ठोकणारा राजा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करणारा राजा, जे स्त्रिया सती जात आहेत त्यांना विधवा पुनर्विवाहाचा कायदा करून देणारा राजा, कलावंतांना राजश्रेय देणारा राजा, शेतकऱ्यासाठी पणसंस्था निर्माण करणारा राजा, गोरगरिबांच्या मुलासाठी वसतिगृह बांधून देणारा राजा, रयतेच्या पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ करणारा राजा माझा राजा छत्रपती राजश्री शाहू महाराज होते। माझा राजा छत्रपती राजश्री शाहू महाराज होते। नभी ते चंद्र सूर्य तारे सारे मिळून जय घोष करती, नभी ते चंद्र सूर्य तारे सारे मिळून जय घोष करती, त्रिखंडात गाजत आहे अशी शाहू महाराजांची कीर्ती, अशी शाहू महाराजांची कीर्ती। महाराष्ट्रातल्या आणि या भारताच्या मातीतलं न्यायाचं आणि समतेचं राज्य म्हणजे राजश्री शाहू महाराजांचं होतं। प्रत्येक माणसाला समान अधिकार मिळावेत, या मातीमध्ये स्वाभिमानाने जगता यावं यासाठी राजश्री शाहू महाराजांनी स्वतः पुढाकार घेतले। छत्रपती शाहू महाराजांनी कला, क्रीडा आणि शेती व सहकार, अस्पृश्यता निर्मूलन आणि शैक्षणिक चळवळ या संदर्भात अशा अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला महान कार्य केलेले आपल्याला दिसून येतात। परंतु अस्पृश्यता संदर्भामध्ये सांगायचं झालं तर त्या कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणात अस्पृश्यता चालायची, म्हणजे सर्व व्यवसाय बंदिस्त होते, जातीनुसार व्यवसाय केले जायचे, म्हणजे 12 बलुतेदारी पद्धत ही त्या कालखंडामध्ये अस्तित्वात होती। परंतु राजश्री शाहू महाराजांनी जेव्हा राज्यकारभार हातात घेतला तेव्हा ही पूर्ण व्यवस्था बदलून गेली। तुम्हाला माहिती आहे आपल्या राज्यामधल्या कांबळे नावाच्या अस्पृश्यताला त्यांनी एक हॉटेल टाकून दिलं आणि त्यासाठी लागणारे सर्व भाग भांडवल राजश्री शाहू महाराजांनी उपलब्ध करून दिलं। पण काही काळानंतर कांबळे जेव्हा महाराजांना भेटण्यासाठी गेले तेव्हा महाराज कांबळेला म्हटले कांबळे काय तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत असेल? त्यावेळी असा कांबळे महाराजाला म्हणतात, महाराज तुम्ही मला भांडवल उपलब्ध करून दिल्या, परंतु अस्पृश्यतेच्या हॉटेलमध्ये कोणी चहा घ्यायला किंवा नाश्ता करायला येत नव्हते आणि मला तिथे पुरेसा रोजगार उपलब्ध होत नव्हता असा प्रश्नचिन्ह राजश्री शाहू महाराजांपुढे त्या कांबळेने उपस्थित केला। परंतु राजश्री शाहू महाराजांना खंत वाटली। महाराज जेव्हा राज्याच्या बाहेर पडायचे तेव्हा त्यांच्यासोबत सर्व मंत्रिमंडळ असायचे। मग राजश्री शाहू महाराज सर्व मंत्रिमंडळाला कांबळेच्या हॉटेलमध्ये घेऊन जायचे आणि सर्वांना चहा घ्यायला सांगायचे। प्रत्येक माणसाची मानसिकता जर मिटवायची असेल तर राजाला काय केलं पाहिजे हे छत्रपती शाहू महाराजांना चांगल्या पद्धतीने माहिती होतं। राजा चहा घेतो म्हटल्यावर त्या ठिकाणी हळूहळू प्रजा सुद्धा चहा घ्यायला लागली। मग कांबळेचं चांगल्या पद्धतीने हॉटेल आपल्याला चलताना दिसून येते। एवढेच नव्हतं, आपल्या चुलत बहिणीचं लग्न धनगर समाजातील एका मुलासोबत लावून दिले। राजे फक्त योजना काढत गेली नाही, त्यासाठी अंमलबजावणी सुद्धा राजश्री शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते। आज बघता तुम्ही मराठा आरक्षण असेल, एसटी ओबीसी आरक्षण असेल, फार मोठ्या प्रमाणात होतात, परंतु आरक्षणाची भूमिका कोणी राबवली तर ती म्हणजे राजश्री शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये राबवली। त्यावेळेस त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाल्या। जेव्हा राजश्री शाहू महाराज राज्याच्या बाहेर पडले होते तेव्हा त्यांच्यासोबत अभयंकर नावाचा वकील त्या घोडागाडीमध्ये होता। तेव्हा महाराजांना अभयंकरांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही गोरगरीब जनतेला जर आरक्षण देऊन टाकलं तर इतर समाजातील जी जनता आहे त्याच्यावर तुम्ही अन्याय करता असा प्रश्न अभयंकरांना महाराजांजवळ उपस्थित केला। पण महाराजांनी त्यावेळेस त्यांना एकही उत्तर दिले नाही। आपला रथ हाकणाऱ्याला सांगितलं आपला जो रथ आहे तो घोड्याच्या तळव्याकडे घेऊन चला। मग त्यावेळेस तिथल्या सेवकांनी सांगितले, दुपारची वेळ होती आणि घोड्याला चेने द्यायची वेळ झाली होती। तिथल्या सेवकांनी महाराजांनी सांगितलं तुम्ही जे घोड्याला चेने देते ते वेगळ्या पद्धतीने द्यायचे, म्हणजे कसे ते सगळे चेने एका जागी उभून टाका आणि मी जेव्हा सांगतो तेव्हा सगळे घोडे सोडून टाका। मग महाराजांनी आदेश दिला, तिथल्या सेवकांनी सगळे घोडे सोडून दिले। जी घोडी सक्षम होती ती धावत गेली आणि त्या चिन्हावर तुटून पडली आणि ती सर्व चिन्हे फस्त केली। जी दुबळी घोडी होती ती मागेच जाऊन दिली, त्यांना त्या दिवशी एकही चिन्ह खायला मिळाला नाही। राजश्री शाहू महाराजांनी या कृतीतून अभयंकरांना उत्तर दिलं, बघा अभयंकर तुम्ही म्हणता मी गोरगरीब जनतेवर अन्याय करतो, परंतु आपल्याही समाजाची परिस्थिती अशीच आहे। जी सक्षम माणसं आहेत त्यांना सगळे मिळते, परंतु जी दुबळी आहेत त्यांना काहीच मिळत नाही। यासाठी मी आरक्षण आपल्या राज्यामध्ये लागू केलं असे शाहू महाराजांनी त्यांना उत्तर देतात। जातीभेद विरुद्ध दिला लढा शिक्षणाचे केले कार्यमान, जातीभेद विरुद्ध दिला लढा शिक्षणाचे केले कार्यमान। छत्रपती राजश्री शाहू महाराज तुम्ही सदैव आमच्या हृदय विराजमान, तुम्ही सदैव आमच्या हृदय विराजमान। शिक्षणाच्या संदर्भामध्ये महाराजांनी प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण गोरगरीब जनतेला मिळावं म्हणून गावोगावी शाळा काढल्या। नुसत्या गावोगावी शाळा काढल्या नाही तर त्यासाठी लागणारे वसतिगृह सुद्धा महाराजांनी त्या कालखंडामध्ये तिथे चालू केले। जेवढा शिक्षक वर्ग आहे ते खरं राजश्री शाहू महाराजांचे आभार मानायला पाहिजे, कारण तुम्हाला जो पगार भेटतो तो पगारी शिक्षण देण्याची योजना राजश्री शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये राबवली होती। कारण जे शिक्षक नुसते शिक्षक नेमले नाही तर त्यासाठी लागणारे प्रशिक्षण केंद्र सुद्धा राजश्री शाहू महाराजांनी तिथं चालू केलेलं आपल्याला दिसून येते। नुसते याच्या माध्यमातून शिक्षणाची नेमणूक करून शिक्षणाची गुणवत्ता वाढेल हा राजश्री शाहू महाराजांचा हेतू होता। मी एका काव्य समाजामध्ये गेलो, त्या कवी समाजामध्ये जात असताना तिथे 15 ते 20 वर्षातील पोरं त्या ठिकाणी कविता सांगायला येत होते। असंच आमचं 15 ते 20 वर्षातील पोरग त्या ठिकाणी कविता सांगायला आलं आणि त्याच्या कवितेचं नाव होतं प्रेमाला उपमान आहे। कारण आमच्या पोराच्या डोक्यात तेच आणि त्या पोराने कविता सांगायला सुरुवात केली, प्रेमाला उपमान आहे उपमाला साखर नाही, प्रेमाला उपमान आहे उपमाला साखर नाही, साखरेला ऊस नाही ऊसाला पाणी नाही, साखरेला ऊस नाही ऊसाला पाणी नाही, पाण्याला पंप नाही पंपाला वीज नाही, पाण्याला पंप नाही पंपाला वीज नाही, वीजला पैसा नाही पैशाला नोकरी नाही, नोकरीला डिग्री नाही डिग्रीला कॉलेज नाही आणि मुलीचं प्रेम नाही प्रेमाला उपमान आहे। कारण आमच्या
तुमच्या पोराच्या डोक्यात तेच. त्यांना शाहू महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराज कळायच नाही. म्हणून मला कधीतरी सांगायचं वाटते, शाहू महाराज तुमचा वारसा आजही आमच्या मध्ये जपला जात नाही राजे. अहो राजे, तुम्हाला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन होती, पण तुमचाच वारसा सांगणारी पोरं आमची निरोगी निर्वसनी नाही राहिली राजे. अहो राजे, स्वराज्या करता कशाला बिडी आणि तंबाखू करताना मारा आणि मरायला तयार झाले राजे. अहो राजे, कसं उचलत होते एवढा अवजार तलवार. या दारूमुळे आमच्या पोराचा चहाचा कप उचलताना हात थरथर कापतो. अर्धाच्या कपात आणि अर्धाच्या बशीत अशी आसपास अवस्था निर्माण झाली. तरी आम्ही म्हणतो शाहू महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. मी म्हणतो शाहू महाराज, संभाजी महाराज तुम्ही पुन्हा जन्माला यालाच कसं, कारण हल्ले आम्ही जिजाऊ गर्भातच मारलो म्हटलं. शिवाजी शाहू महाराजचा विषय उरलाच कुठे राजे. हा इतिहास तुम्हाला मला कळणं गरजेचं आहे. परंतु हे राजकीय नेते आपल्या निजी हितासाठी कोण या पक्षात जाते तर कोण त्या पक्षात जाते, आणि मुख्यमंत्री तिसऱ्याच पक्षाचा होतो. राजश्री शाहू महाराज जिवंत असले असते ते म्हटले असते अभ्यंकरला, कोई वोटो के लिए मर गए, कोई वोटो के लिए मर गए, कोई वोटो के लिए मर गए, कोई वोटो के लिए मर गए. होते राजश्री शाहू महाराज जिंदा तो कहते अभ्यंकर से हम भी किन हराम करून के लिए मर गए, हम भी किन हराम करून के लिए मर गए. राजश्री शाहू महाराजांचे विचार आत्मसात करतील आणि आपला राज्यकारभार चांगल्या पद्धतीने चालतील एवढाच माफक आशावादी व्यक्त करतो आणि विचारपणाची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.